मंडळी, या वर्षात चांदी फक्त दागिन्यांपुरती मर्यादित राहिली नाही, तर यंदा तिनं गुंतवणूकदारांची तिजोरीच उघडली आहे. होय, 2025 मध्ये सिल्वर ETFने अक्षरशः इतिहास रचला. शेअर बाजार, सोनं आणि इतर पर्यायांना मागे टाकत चांदीने तब्बल 100%हून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये आज पांढरी लाट दिसते. पण प्रश्न असा आहे की इतका नफा झाल्यावर आता विकायचं की अजून थांबायचं? तज्ज्ञ सांगतात की चांदीच्या दरवाढीमागे फक्त भावनिक कारणं नाहीत, तर मजबूत मागणी आहे. इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदीचा वापर झपाट्याने वाढतोय, पण पुरवठा तितका वाढलेला नाही. त्यामुळे किमतींना जोर मिळाला. मात्र इतक्या वेगानं वाढ झाल्यानंतर थोडा नफा बुक करणं शहाणपणाचं ठरू शकतं. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला असा की जर तुमच्या गुंतवणुकीत चांदीचा वाटा खूप वाढला असेल तर 25 ते 30% नफा काढून घ्या. पोर्टफोलिओ संतुलित ठेवा आणि घाईघाईनं भावनिक निर्णय घेऊ नका. चांदीत संधी आहेच, पण शिस्त आणि संयम हेच खरे कुबेर आहेत. तुम्ही चांदीत गुंतवणूक केली आहे का? नफा बुक करणार की होल्ड करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.